शरद पवार यांनी दिल्लीमध्ये एकनाथ शिंदे यांच्या केलेल्या सत्कारावरून आता खासदार संजय राऊत यांनी जोरदार टीका केली आहे। शरद पवारांनी शिंदेंचा सत्कार करणं हे दुर्दैव असल्याचं राऊतांनी म्हटलंय। राज्याच्या शत्रूंना असा सन्मान देणं हे चुकीचं आहे असं राऊतांनी म्हटलंय। पवारांनी शिंदेंचं नाही अमित शहांचा सत्कार केला असं ते म्हणाले। तर ठाण्याच्या विकासाबाबत पवारांकडे चुकीची माहिती असे राऊत यांनी म्हटलंय। तर खासदार संजय राऊत यांनी शरद पवारांवर अशा प्रकारे टीका केली आहे। खरं म्हणजे ज्या एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राचं सरकार पाडलं, बेईमानी केली, त्यांच्या कार्यक्रमाला शरद पवारांनी नाही जायला पाहिजे, ही आमची भावना आहे। महाराष्ट्रातल्या लोकांसमोर आम्ही कोणत्या तोंडानं जाणार? त्याने महाराष्ट्राची वाट लावली, ज्यांना आम्ही महाराष्ट्राचे शत्रू समजतो त्यांच्याबरोबर जे लोक खुलेआम बसलेले आहेत जाऊन, तर त्यांना अशा प्रकारचे सन्मान आपल्या हातून देणं हे महाराष्ट्राच्या अस्मितेला आणि स्वाभिमानाला धक्का लावणार आहे। बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना अमित शहाच्या सहकार्यानं तोडली आणि महाराष्ट्र कमजोर केला, अशांना आपण सन्मानित करता। तर दिल्लीतलं राजकारण जे काय आहे हे आम्हाला माहीत नाही, आम्हाला राजकारण कळतं माननीय पवारसाहेब। शरद पवार साहेबांनी शिंदेचा सत्कार केला नाही तर अमित शहांचा सत्कार केला असं मी मानतो। महाराष्ट्राचे तुकडे पाडणारे, देशद्रोही आरोप असलेले, देशद्रोहाचे हत्यारांचे तस्करी करणारे ते तुमच्या पक्षामध्ये येत आहेत आणि त्यांच्या मुखियाचा सत्कार आमचे शरद पवार साहेब करतायत, हे दुर्दैव आहे। तर संजय राऊत यांची ही प्रतिक्रिया पण ऐकली आणि एकंदरीतच आग पाखड संजय राऊत यांनी या टीकेद्वारे केली आहे शरद पवार यांच्यावर। तर शरद पवारांनी नेमकं काय शिंदेंचं कौतुक केलं तेही आपण पाहूया। ज्यांनी ठाण्याचं राजकारण योग्य दिशेने नेण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले आणि त्या प्रयत्नाचा मोठा वाटा केली किंवा जबाबदारी ही एकनाथ शिंदेंच्याकडे होती, ही या ठिकाणी सांगायला हरकत नाही। नागरी प्रश्नाच्या संबंधी जाण असलेला नेता कोण याची जर माहिती घेतली तर कटाक्षानं एकनाथ शिंदेंचं नाव द्यावं लागेल। मग ते ठाणे असेल, ठाणे नगरपालिका असेल, नवी मुंबई असेल किंवा राज्याचे मुख्यमंत्री असतील, आमचा सन्मान कसा होता? शिंद्यांचा पुरस्कार, शिंद्यांचा पुरस्कार। अशा प्रकारे शरद पवारांनी सुद्धा एकनाथ शिंदे यांचं कौतुक केलं आणि अर्थातच यामुळे संजय राऊत चांगलेच संतापलेत आणि त्यांनी देखील आता शरद पवारांवर टीका केली। महाराष्ट्राच्या अस्मितेला या अशा प्रकारच्या सन्मानानं धक्का लागलाय अशी टीका त्यांनी केली। आणि या संदर्भात जाणून घेऊया आणखी सविस्तर माहिती। आमचे दोन रिपोर्टर सध्या आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत आणि सर्वात आधी उर्वशी खुना दिल्लीमधून, तर मनर्षी पाठक आमचे प्रतिनिधी मुंबईतून आपल्याबरोबर आहेत। आधी आपण दिल्लीमध्ये जाऊया। एकंदरीतच या सन्मानानंतर काय तिथल्या राजकीय वर्तुळामध्ये वातावरण आहे जाणून घेऊया उर्वशीकडून। उर्वशी, संजय राऊत यांची टीका आत्ता आपण ऐकली आणि एकंदरीत संजय राऊत प्रचंड संतापलेले दिसले आणि अशा प्रकारे खरं तर शरद पवार यांच्याकडून हे अपेक्षित नव्हतं असं ते म्हणालेले आहेत। काय नेमकं तिथलं राजकीय वातावरण सांगतंय? शरद पवार यांच्यावरती नेहमी चांगलं बोलणारे, आदर सत्काराने बोलणारे संजय राऊत यांनी शरद पवारांना आज खडेबोल ऐकवले आहेत। काहीच वेळात आता मी शरद पवार यांच्या निवासस्थानी आहे दिल्लीच्या, काहीच वेळात शरद पवार आणि सुप्रिया सुळे हे बाहेर निघतील तेव्हा त्यांची आपण प्रतिक्रिया घेऊया। कारण की ज्या प्रकाराने संजय राऊत यांनी सांगितलं आहे त्यांचं हे नेमकं म्हणणं आहे की ज्यांनी महाराष्ट्राला संपवलं, ज्यांनी बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना यांचं जे आहे यांना
तोडलं, अमित शाह यांच्या मार्गेने जे तोडलं, तर कुठे ना कुठे त्यांनी एकनाथ शिंदे यांचं नाही तर अमित शाह यांचं सन्मान केला आहे असं संजय राऊत यांनी सांगितलं आहे. आणि याच्याने हल्लाबोल त्यांनी उर्वशी काही मिनिटांसाठी थांबवते. आपल्याबरोबर उदय सामंतजी जोडले गेलेत आणि त्यांच्याकडून या संदर्भात आणखी प्रतिक्रिया जाणून घेऊया. उदयजी, आत्ता आपण संजय राऊत यांची प्रतिक्रिया ऐकली असावी असं मी अपेक्षित करते. एकंदरीत जो सन्मान झालेला आहे, महाजी शिंदे पुरस्कारानं जो सन्मान केलाय एकनाथ शिंदे यांचा आणि तो शरद पवारांनी केला, यावरून त्यांनी शरद पवारांवर टीका केली आहे. अशा प्रकारे ज्यांनी शिवसेना फोडली, राज्यातलं राजकारण एका वेगळ्या पातळीवर नेऊन ठेवलं, अशांचा सत्कार शरद पवारांनी करावा हे दुर्दैवी आहे असं त्यांनी म्हटलंय. महाराष्ट्रातल्या अस्मितेला धक्का देणारी ही गोष्ट आहे असं त्यांनी म्हटलंय. याबद्दल मला एकच सांगितलं पाहिजे की शरद पवार साहेब हे देशाचे नेते आहेत. त्यांनी गेली 56 वर्ष आहे आणि अशा व्यक्तीनं काल एकनाथ शिंदे साहेबांचा जो सत्कार केला म्हणून केला. आणि जर शिंदे साहेबांबद्दल शरद पवार साहेबांना आकस असता तर शरद पवार साहेबांनी तो केला पण नसता. आणि त्यांच्या भाषणामधनं शिंदे साहेबांचं त्यांनी कौतुक पण केलेलं आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की ज्या व्यक्तीनं 56 वर्ष स्वतःची राजकीय कारकीर्द महाराष्ट्रासाठी आणि देशासाठी घालवलेली आहे, त्यांनी एकनाथ शिंदेचा सत्कार करून एकनाथ शिंदे साहेबांचं नेतृत्व हे सर्वमान्य आहे याच्यावर शिक्कामोर्तब केलेलं आहे. आणि म्हणूनच काही लोकांना पोटसूळ उठलाय आणि शिंदे साहेबांचा सत्कार झाला किंवा शिंदे साहेबांचं कोणी कौतुक केलं की तो माणूस यांच्यासाठी वाईट असतो, म्हणून ते शरद पवार साहेबांबद्दल आता बोलतायत. उदयजी, सगळ्यात आणि एक महत्त्वाचं त्यांनी वाक्य वापरलंय, साहित्य संमेलनामध्ये आता दलाली सुरू झालेली आहे आणि अशी दलाली घेऊन हे सन्मान केले जातात असं त्यांनी म्हटलंय. आता हा साहित्यिकांचा अपमान आहे ना. मी आता योगायोगानं दिल्लीमध्येच आहे आणि मराठी साहित्य संमेलनाचा आढावा पण मी घेणार आहे मराठी भाषेचा मंत्री म्हणून. तर मी हे त्यांनी केलेलं साहित्यिकांबद्दलचं वक्तव्य त्यांना सांगेन आणि त्याच्यावर साहित्यिकांची प्रतिक्रिया घेणं महत्वाचं आहे. जर साहित्यिकांना ते अशा पद्धतीनं बोलत असतील तर मला असं वाटतं खऱ्या अर्थानं हा महाराष्ट्राचा अपमान आहे आणि मराठी माणसाचा अपमान आहे. बरं, खरं तर उदयजी, आपण आता मराठी भाषेचे मंत्री सुद्धा आहात, हाही विभाग तुमच्याकडे आहे. एक प्रश्न आपल्याला विचारायचा होता. खरं तर साहित्य संमेलन कुठल्याही वादाविना कधी पार पडलेलं आतापर्यंत तरी आपण पाहिलेलं नाहीये. कुठल्या ना कुठल्या प्रकारचा वाद उद्भवतो. आता तर सुरुवातीलाच अशा प्रकारे एका राजकीय घडामोडीमुळे मला असं म्हणायचं आहे की याच्यामध्ये साहित्यिकांनी हा वादच निर्माण केलेला नाही. हा साहित्यिकांवर आरोप अशा वाईट पद्धतीनं करणं हा महाराष्ट्राचा, मराठी भाषेचा आणि साहित्यिकांचा अपमान आहे. आता मी दिल्लीमध्येच आहे आणि आतापर्यंत कुठेही साहित्यिकांनी कॉन्ट्रोव्हर्शियल स्टेटमेंट कुठे केलेलं नाही, वादामध्ये कोण पडलेले नाही. ते अतिशय बिचारे सगळे चांगल्या पद्धतीनं एकजुटीनं महाराष्ट्राचं हे अखिल भारतीय साहित्य संमेलन करतायत. आणि याच्यावर आजची स्टेटमेंट चुकीची देणं आणि त्यांना बदनाम करणं हा वाद नाही होऊ शकत. मला असं वाटतं ही पोटसूळ आहे, पोटदुखी आहे. तुमचं म्हणणं बरोबर आहे, पण साहित्य क्षेत्रामध्ये अशा प्रकारे राजकारण येणं हे निश्चितच चांगली गोष्ट नाहीये असंही म्हणावं लागेल. नक्कीच ना. मी आता इथं जे दिल्लीमध्ये आलेलो आहे हे सगळ्या साहित्यिकांना मदत करायला आलोय. माझ्या विभागाची जबाबदारी आहे, माझ्या काही मंडळांचीही जबाबदारी आहे. त्याच्यावर राजकारण त्याच्यात आणूच नाही ना. आणि अशा साहित्य संमेलनांमध्ये राजकारण आणणं, मग असे सत्कार साहित्य संमेलनाच्या तोंडावर घेण्याची गरजच काय होती जिथे राजकारण्यांचे सत्कार केले जातात? नाही, परत एकदा सांगतो, हा अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या कुठच्याही पदाधिकाऱ्यांनी केलेला सत्कार नाही. हा सरहद नावाची जी संस्था आहे त्याने केलेला सत्कार होता. जे आयोजक आहेत, आयोजक आहेत. या सत्काराशी मराठी साहित्य संमेलनाचा काही संबंध नाही. त्याच्यामुळे उगाच त्याची सांगड घालण्यात काही अर्थ नाही. तो वेगळ्या संस्थेचा सत्कार होता. त्या संस्थेला वाटलं की शिंदे साहेब त्याला केपेबल आहेत आणि पवार साहेबांना वाटलं की शिंदे साहेब खरंच केपेबल आहेत, म्हणून शरद पवार साहेबांनी त्यांचा सत्कार केला. याच्यामध्ये पोटदुखी जी आहे हीच मूळ आहे. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की साहित्य संमेलनाचा आणि कालच्या सत्काराचा काहीही संबंध नव्हता. ठीक, धन्यवाद. आपण झी 24 तास बरोबर बोललात आणि आपली ही प्रतिक्रिया दिली. उदय सामंत शिवसेनेचे नेते आपल्या बरोबर होते आणि सध्या उदय सामंत दिल्लीमध्ये आहेत आणि तिथे सुद्धा त्यांच्या आता भेटीगाठी सुरू होतील. साहित्य संमेलन अगदी तोंडावर आले, मात्र त्यापूर्वी ह्या अशा प्रकारच्या सन्मानामुळे आता मात्र टीका होऊ लागलेली आहे. संजय राऊत यांनी महाराष्ट्राच्या अस्मितेला धक्का आहे अशा प्रकारची टीका केली आहे आणि शरद पवारांवर ही टीका केली आहे.
तर या संदर्भात आणखी सविस्तर चर्चा करूया. सध्या आपल्याबरोबर विद्या चव्हाण जोडल्या गेलेल्या आहेत आणि विद्याजी, आपण ऐकलं असेल संजय राऊत नेमके काय म्हटले आणि त्यांनी शरद पवारांवर टीका केली आहे. महाराष्ट्रातल्या लोकांसमोर आता आम्ही कुठल्या तोंडाने जाणार? राजकारणामध्ये अशा प्रकारे असा सन्मान होणं हे उचित नव्हतं असं त्यांचं म्हणणं आहे. शरद पवारांनी शिंदेंचा सत्कार करायला नको होता अशी त्यांनी एक संतापी भूमिका मांडली आहे. नाही, मला असं वाटत नाहीये. पवार साहेब एक जाणते नेते आहेत. अनेक वर्षाचा अनुभव त्यांच्या बरोबर आहे. आज बाळासाहेब ठाकरे आणि पवार साहेब यांच्यामध्ये सुद्धा कधी काय ते विरोधी पक्षात असून सुद्धा ते कधी कधी व्यासपीठांवर मित्रासारखे आलेले आपण बघितलेलं आहे. त्यामुळे अशा पवार साहेबांचा जो दृष्टिकोन आहे तो संजय राऊतांनी समजून घेणं आवश्यक होतं आणि अशा प्रकारची टीका करणं हे बरोबर नाहीये. त्यांना जे योग्य वाटतं ते त्यांनी केलेलं आहे आणि मला असं वाटतं याचं स्पष्टीकरण शरद पवार साहेब जास्ती चांगल्या प्रकारे देऊ शकतात. निश्चित शरद पवारांची प्रतिक्रियेची आम्ही सुद्धा प्रतीक्षा करतोय. मात्र विद्याताई, जेव्हा साहित्य संमेलन होते त्याच्या तोंडावर एकतर अशा प्रकारे राजकीय सन्मान होणं आणि ज्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये खरं तर फोडाफोडीचं राजकारण केलं अशी ज्यांच्यावर टीका होती त्यांचा सन्मान स्वतः शरद पवारांनी करावा याबाबतची खरं तर ही टीका आहे. कसं तुम्ही या सर्व टीकेकडे पाहताय? हे साहित्य संमेलन असू दे किंवा मोठे मोठे जे सत्काराचे कार्यक्रम असतात ते अनेक दिवस आधीच ते ठरवले जातात आणि त्याच्या तारखा ह्या पवार साहेबांनी दिलेल्या आहेत आणि त्याप्रमाणे ते त्या कार्यक्रमाला गेलेले आहेत. परंतु तिथे त्यांना कोणाचा सत्कार करायचा आहे, काय सत्कार करायचा आहे, हे सगळं जे काय आहे ते मला असं वाटतं त्याचं डिटेल माझ्याकडे तरी नाहीये आणि अशा प्रकारे संजय राऊतांनी शरद पवारांवरती टीका करणं हे बरोबर नाहीये. कारण मी मगाशीच तुम्हाला म्हणाले की अनेक वेळा बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार सुद्धा एका मंचावरती आलेले आहेत आणि एकमेकांवरती त्यांनी कधी टीका पण केलेली आहे, कधी स्तुती सुमनं सुद्धा उधळलेली आहेत. तेव्हा राजकारणामध्ये आणि ह्या अशा कार्यक्रमांमध्ये साहित्य संमेलनाचा कार्यक्रम आणि राजकारणाचा काही संबंध नसतो, पण अनेकदा साहित्य संमेलनांमध्ये उद्घाटनासाठी किंवा काय आर्थिक मदत सरकारकडनं मिळत असते म्हणून राजकारण्यांना किंवा मुख्यमंत्र्यांना बोलवलं जातं आणि ती प्रथा परंपराच होऊन बसलेली आहे. तर तेव्हा अशावरती टीका करणं आता संजय राऊतांना ते योग्य वाटत असेलही पण आम्हाला ते योग्य वाटत नाही. ठीक, विद्याजी धन्यवाद. आपण झी 24 तास बरोबर बोललात आणि आपली प्रतिक्रिया व्यक्त केली त्याबद्दल. शरद पवारांनी राजकारणातली गुगली, अनेकांना पवारांची गुगली कळत नाही आणि शरद पवारांनी अजून मला गुगली टाकलेली नाही अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदेंनी कालच्या कार्यक्रमात केलेल्या भाषणात दिली होती आणि त्यावर राऊतांनी टीका केली आहे. त्यांच्या गुगलीविषयी अपप्रचार होतोय. राजकारण फार विचित्र पद्धतीने चाललं असल्याची टीका संजय राऊत यांनी केली. पवार साहेबांची देखील राजकारणातली गुगली सुद्धा अनेकांना कळत नाही. कधी कधी बाजूला बसलेल्या लोकांची किंवा बसवलेल्या लोकांची गुगली पण माझ्याबद्दल थोडं मी वेगळं सांगतो. माझे आणि पवार साहेबांचे अगदी प्रेमाचे आणि जिव्हाळ्याचे संबंध आहेत. त्याने आजवर मला कधी गुगली टाकली नाही आणि यापुढे टाकणार नाहीत असा विश्वास आहे. त्यांच्या गुगलीविषयी अपप्रचार आहे. गेल्या काही काळामध्ये महाराष्ट्राचं राजकारण हे फार विचित्र दिशेने चाललेलं आहे. कोण कोणाला टोप्या घालते आणि कोण कोणाच्या टोप्या उडवत आहे, कोण कोणाला गुगली टाकते आणि कोण स्वतःच हिट विकेट होत आहेत, हे पुन्हा एकदा समजून घ्यावं लागेल. काल दिल्लीमध्ये झालेल्या या सन्मानानंतर आता मात्र टीका होऊ लागली आणि खासदार संजय राऊत यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. त्यामुळे राजकारण आता तापलेलं आहे आणि या संदर्भात बोलण्यासाठी सध्या आमचे 2 रिपोर्टर्स आपल्या बरोबर आहेत आणि दिल्लीमध्ये तर या संदर्भात बोलण्यासाठी सध्या आपल्याबरोबर आहेत शशिकांत शिंदे आणि आपण त्यांचीच प्रतिक्रिया जाणून घेऊया. शशिकांतजी, आपण ऐकलं असेल संजय राऊत यांची प्रतिक्रिया. शरद पवारांवर त्यांनी टीका केली आहे. अशा प्रकारे ज्यांनी फोडाफोडीचं राजकारण केलं त्यांचा सन्मान शरद पवारांनी करणं हे दुर्दैवी आहे अशी त्यांनी टीका केलेली आहे. काय आपली या संदर्भातली पहिली प्रतिक्रिया? प्रत्येक गोष्टीला राजकारणाला स्वरूप देणं योग्य नाही.
अनेक प्रसंग असे असतात की तिथं विरोधी पक्षाचे नेते असतील किंवा अनेक प्रसंग असतात की त्यावेळेला एकमेकांच्या समोर एखाद्या कार्यक्रमाला जात असतात. पवार साहेबांचा अनेक वर्षापासूनच मराठा साहित्य संमेलनाशी त्या ठिकाणी मराठी साहित्य संमेलनाच्या अनेक वर्षापासूनचं नातं आहे. पवारसाहेब फक्त राजकारणी नाहीत, पवारसाहेब साहित्यिक आणि बाकीच्या सर्वांशी, खेळाडू असेल, खेळ असेल, सगळ्यांशी त्यांचं एक आपुलकीचं नातं आहे. त्यांच्याशी अनेक वर्षाचे संबंध आहेत. एखाद्या कार्यक्रमाला बोलवल्यानंतर त्यांचा सन्मान कुठल्या हेतूने केला, काय केला. आता व्यासपीठावर गेल्यानंतर आपण एखाद्याचं कौतुक केलं म्हणजे त्यांच्याशी लगेच चांगलं मत झालं आणि मग लगेच त्यांच्याबरोबरची भूमिका बदलली असं काय होत नसतं. राजकारणाच्या विरहित सुद्धा काही विषय असतात. राजकारणाच्या विरहित विषयाच्या संदर्भातून एखाद्याबद्दल चांगले उद्गार काढला किंवा एखाद्याबद्दल बोललं म्हणून लगेच त्याचाच तेच मत झालं असं होत नसतं. पण मला वाटतं की संजय राऊत साहेबांनी प्रत्येक गोष्टीला राजकीय रंग देऊ नये असं मला वाटतं. ठीक, धन्यवाद आपण दिलेल्या प्रतिक्रियेसाठी. शशिकांत शिंदे आपल्या बरोबर होते आणि ते सध्या जोडले गेलेले आहेत खासदार अमोल कोल्हे. अमोलजी, आपण निश्चितच संजय राऊत यांनी केलेली ही टीका ऐकली असेल आणि शरद पवारांवर त्यांनी टीका केली आहे. अशा प्रकारे फोडाफोडीचं राजकारण करणाऱ्यांचा सन्मान शरद पवारांनी तरी या मंचावर जायला नको होतं असं त्यांनी म्हटलेलं आहे. आणि त्याचबरोबर त्यांनी स्तुतीसुमनं सुद्धा एकनाथ शिंदेंवर उधळली आहेत. महाराष्ट्राच्या प्रगतीच्या पथावर नेण्याचं काम महाराष्ट्राला त्यांनी केले असं म्हटलेलं आहे. संजय राऊतांना या सगळ्याविषयी संताप आलेला आहे. मुळात हा कार्यक्रम साहित्य संमेलन जे दिल्लीमध्ये होते, अखिल भारतीय साहित्य संमेलन 98, त्या संदर्भात हा कार्यक्रम होता आणि या संमेलनाचे स्वागताध्यक्षच पवार साहेब आहेत. आणि केवळ एकनाथ शिंदे साहेब नाहीत तर त्यांच्या सोबत अनेकांचा साधारणतः 14-15 जणांचा सत्कार हा कालचा कार्यक्रम होता. त्यामुळे याकडे राजकारणाच्या दृष्टिकोनातून पाहणं योग्य आहे असं मला अजिबात वाटत नाही. उलट मला वाटतं की आदरणीय पवार साहेबांनी स्टेट्समनशिपचं एक मोठं उदाहरण हे समोर ठेवलेलं आहे. आणि अशा कार्यक्रमामध्ये आदरणीय पवार साहेबांनी जो काही सन्मान होता, महाजी शिंदे गौरव पुरस्कार जो काही होता, तो माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिला. याच्याकडे राजकारणाच्या दृष्टिकोनातून बघण्याची आवश्यकता नाही असं मला वाटतं. हो, पण मग जेव्हा हा कार्यक्रम कालपासून डिक्लेअर्ड होता, सकाळपासून सुद्धा खरं तर या बातम्या सुरू होत्या की अशा प्रकारे 2 महाराष्ट्रातले महत्त्वाचे नेते एकाच मंचावर दिसणार आहेत. त्यावेळी संजय राऊत यांनी कुठल्याही प्रकारची टीका केली नाही, त्यावेळी त्यांनी यावर आक्षेप घेतले नाही. आता मात्र ते टीकेची झोड उठवतात. कसं आहे, त्यांना विचारलं तर जास्त योग्य ठरेल. पण कसं असतं, काही गोष्टी राजकारणाच्या पलीकडे असतात. आता उदाहरणार्थ माननीय पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे हे अजितदादांना उपमुख्यमंत्री झाल्यानंतर अधिवेशनादरम्यान भेटले, त्यांनी त्यांचं स्वागत केलं, त्यांनी बुके दिला. लगेच याच्यावर राजकारण म्हणून पाहण्याची गरज नाही असं मला वाटतं. या स्टेट्समनशिपच्या गोष्टी आहेत. एक महाराष्ट्राला स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी सुसंस्कृत राजकारणाची जी एक परंपरा घालून दिलेली आहे, त्याच्या दृष्टीनं जर ही पावलं पडत असतील तर उलट त्याचं स्वागत केलं पाहिजे यावर टीका करण्यापेक्षा. ठीक, धन्यवाद अमोलजी. आपण बोललाच, ही 24 तासकडे आपली ही प्रतिक्रिया व्यक्त केली, भूमिका स्पष्ट केली, त्याबद्दल. अमोल कोल्हे आपल्याबरोबर होते, खासदार राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे. तर एकंदरीतच एक स्टेटमेंटशिप दाखवली आहे शरद पवार यांनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावून. अशा प्रकारे प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. एकंदरीतच या संदर्भात राजकारणामध्ये सध्या राजकीय वर्तुळात टीका होऊ लागलेली आहे, यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येऊ लागल्यात. आणि आणखी यावर सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आपण थेट येऊया मुंबईमध्ये. आमच्या प्रतिनिधी मनश्री पाठक सध्या आपल्याबरोबर आहेत. मनश्री, पाहिलं आपण आता वेगवेगळ्या राजकारणाच्या प्रतिक्रिया ऐकल्या, मात्र संजय राऊत यांनी अत्यंत तिखट अशी प्रतिक्रिया व्यक्त करत शरद पवार यांच्यावर टीका केलेली आहे. आणि राजकीय वर्तुळात निश्चितच याचे पडसाद उमटतात. अर्थातच राष्ट्रवादीचे सर्व नेते, खासदार, आमदार शरद पवारांची बाजू घेताना आपल्याला पाहायला मिळतात. मात्र अत्यंत संतापजनक अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी व्यक्त केलेली आहे. अनुपमा, जर नीट विचार केला तर आता ज्या सगळ्या राजकीय प्रतिक्रिया आपण इतक्या वेळेच्या ऐकतो आहोत, मुळात संजय राऊतांची इतकी तिखट प्रतिक्रिया किंवा हा शरद पवारांवरचा हल्लाबोल हा खरोखरच फक्त एकनाथ शिंदे यांचा सत्कार केल्यामुळे एका दिवसात उफाळून आलाय का, याचा विचार करणं गरजेचं आहे. गेल्या काही दिवसातल्या राजकीय घडामोडी बघितल्या, विशेषतः राजकीय भेटीगाठी बघितल्या, तर महाराष्ट्रातलं राजकीय समीकरण हे आता दुसऱ्या कुशीवर वळतंय की काय, अशी शंका आता राजकीय तज्ज्ञांना येत चाललेली आहे. एकीकडे आपण बघितलं तर ठाकरे भाजप यांच्यातले संबंध कुठेतरी सुधारतायत का, अशी शंका यावी, अशा प्रकारच्या घटना गेल्या काही दिवसात समोर आलेल्या होत्या. ठाकरे फडणवीस यांच्यातले संबंध, सामनामधून भाजपवर उधळली गेलेली काही प्रमाणातली स्तुतीसुमनं, त्यानंतर शरद
पवार आणि एकनाथ शिंदेची हे भेट, त्यासोबतच मधल्या काही काळात फडणवीसांनी मनसे प्रमुख राज ठाकरेंची घेतलेली भेट, त्याच्यामुळे एकंदरीतच राजकीय भेटीगाठींचा हा सिलसिला नेमका महाराष्ट्राला आता कुठल्या राजकीय वळणावर घेऊन जातोय हे बघणं येत्या काळात गरजेचं आहे। आता विषय आहे तो म्हणजे शरद पवारांविषयी संजय राऊतांनी आज जी विधानं केली आहेत त्या प्रत्येक विधानाला जर आपण तपासून बघितलं, बारकाईने ऐकलं तर एक लक्षात येईल की महाविकास आघाडीचे जनक, महाविकास आघाडीचे प्रणेते इतकंच नाही तर ते आमचे मार्गदर्शक आहेत, अशा शब्दांमध्ये आजवर शरद पवारांचं कौतुक संजय राऊतांनी केलेलं आहे। शरद पवार हेच महाविकास आघाडीचा एक प्रमुख चेहरा म्हणून समोर आलेला आहे आणि शरद पवारांनी सुचवल्यामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले वगैरे हा सगळा इतिहास आपण बघितलेला आहे। मात्र असं असताना इतकी तिखट प्रतिक्रिया केवळ एकनाथ शिंदे यांचा सत्कार शिंदेशाही पगडी दिल्यामुळे एकंदरीत जे काही ग्लोरिफिकेशन एकनाथ शिंदेंचं बघायला मिळालं दिल्लीमध्ये तेही शरद पवारांच्या हस्ते, त्यामुळे कुठे ना कुठे संजय राऊतांनी ही तिखट जाळ प्रतिक्रिया देताना आपण त्यांना बघतो आहोत। विशेषतः अमित शहा यांच्या मार्फत ज्यांनी शिवसेना फोडलेली आहे, ज्यांचा एकंदरीत शिवसेनेचे 2 तुकडे झालेले आहेत, त्यांचा सत्कार शरद पवार करतायत आणि त्यावेळेस संजय राऊत हे देखील बोलायला विसरत नाहीयेत की अजित पवारांनी सुद्धा तुमचं घर, तुमचा पक्ष फोडलेला आहे, त्यामुळे आम्ही देखील विचार करूनच विधान करतो किंवा विचार करूनच वागतो। त्यामुळे संजय राऊतांना आता येत्या काळात नेमके काय संकेत द्यायचे आहेत हे देखील आता स्पष्ट होणं गरजेचं आहे। गेल्या काही मिनिटापूर्वीच आपण उदय सामंतांची प्रतिक्रिया खरं आहे मनशी, आणि एकंदरीतच जसं तू आता सांगितलंस त्यावरून फक्त एक असं विधान करावं असं वाटतं, महाराष्ट्रातल्या राजकारणामध्ये आता तर कुठल्याही युत्या आघाड्यांचं वावडं नाही असंच या सगळ्या प्रसंगांवरून दिसून येत आहे। धन्यवाद मनशी दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।